आता नवीन टोळी सक्रिय झाली आहे। कोणी बाबाचा तर कोणी काकाचा पक्ष चोरला आहे असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते। त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार तथा प्रवक्ता आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय। मेंदू, जबान आणि डोळे असे संजय राऊतचे निकामी झाले आहे। त्यामुळे संजय राऊत यांची मोतीबिंदूची ऑपरेशन करण्याची फार आवश्यकता आहे असे खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर आज दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे। एका संजय राऊतांबद्दल मी माझं स्वतःचं मत सांगितलेलं आहे। माणसाच्या शरीरामध्ये 10 इंद्रिय असतात, त्यामधले 3 इंद्रिय संजय राऊतांचे निकामी झालेली आहेत। एक मेंदू, दुसरे डोळे, तिसरी जबान। त्याच्यामुळे त्यांचं ऑपरेशन करणं महत्त्वाचं आहे। त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचाच होता, त्याचा निकाल पण येणार आहे आणि ज्यांचा शिवसेना पक्ष होता त्यांना तो मिळालेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी अस्वस्थ होऊ नये, त्यांनी पुढे लढाईच्या मैदानात उतरलं पाहिजे। अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही। आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर अमोल मिटकरींचा किरीट सोमया व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा उबाटा गटाचे आमदार नितीन देशमुखांनी दिलाय। आज अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यातील 3 इंद्रिय खराब झाल्याची टीका केली होती, त्याला देशमुखांनी प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान अमोल मिटकरी हे 3 वर्षाचा पाहुण कलाकार असल्याची टीकाही देशमुखांनी केली आहे। अमोल मिटकरी 3 वर्षाचे महिमान कलाकार आहेत। आता ह्या महिमान कलाकार 3 वर्षे याने ह्या महिमान कलाकारांना मौज मस्ती करावी। ह्या महिमान कलाकारचे गावात सरपंच नाही, गावात जिल्हा परिषद सदस्य नाही, गावात पंचायत समिती सदस्य नाही आणि ह्या महिमान कलाकारांनी संजय राऊत साहेबांवर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही। 3 वर्षाचा महिमान कलाकारानं मौज मस्ती करावी। राहिला प्रश्न ऑपरेशनाचा, आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर किरीट सोम्या व्हायला वेळ लागणार नाही।